Good morning friends, I am Swati. Welcome you all to my channel. Today we are going to start our next topic and our next topic is appreciation of the poem. Appreciation of the poem बघा, हा पोएमचा टॉपिक आहे आणि पोएम आपल्याला परीक्षेमध्ये 10 मार्कांसाठी विचारलेल्या असतात आणि दोन पोएम विचारलेल्या असतात आणि त्या दोन पोएमचे ॲप्रिशिएशन लिहिताना आपल्याला काय करावं लागते की काय काय पॉईंट्स दिलेले असतात. देर आर 5 पॉईंट्स म्हणजे 5 पॉईंट्स दिलेले असतात आणि 5 पॉईंट्ससाठी आपल्याला किती मार्क्स असतात? 5च मार्क्स दिलेले असतात. तर कोणते कोणते पॉईंट्स आहेत तिथे बघा. टायटल आहे. व्हॉट इज द टायटल ऑफ दॅट पोएम? टायटल काय आहे पोएमचा? पोएट, हु इज द पोएट ऑफ दॅट पोएम? पोएटचं नाव लिहायचं आहे ते. मग व्हॉट इज द रायमिंग स्कीम ऑफ दॅट पोएम? रायमिंग स्कीम काय आहे? व्हॉट इज द फिगर ऑफ स्पीच इन दॅट पोएम? फिगर ऑफ स्पीच कोणता वापरलेला आहे? आणि व्हॉट इज द सेंट्रल आयडिया ऑफ दॅट पोएम? म्हणजे सेंट्रल आयडिया काय आहे ते पण आपल्याला विचारलेलं असते. तर आता बघा याचं डिवाइड कसं केलं आहे, मार्क्सचं डिवायडेशन कसं केलेलं आहे बघा. टीनेजर्स म्हणजे जे टायटल आहे त्याला किती मार्क दिलेला आहे? अर्धा मार्क दिलेला आहे. नंतर पोएटचं नाव लिहायचं आपल्याला, हु इज द पोएट, त्यांचं फक्त नाव लिहायचं आहे, त्याच्यासाठी अर्धा मार्क दिलेला आहे. आणि हे बघा, हे दोन्ही प्रश्नाचे उत्तर तिथे दिलेलेच असतात. जसं आता हा बघा 2024चा पेपर आहे. यू स्टार्ट डाई स्लोली आहे, हा पेपर आहे तुमचा 10व्या वर्गाचा आणि हा मार्च 2024चा पेपर आहे. तर यू स्टार्ट डाईंग स्लोली म्हणजे टायटल ऑफ दॅट पोएम ऑलरेडी तिथं काही दिलेलं आहे, मेन्शन केलेलंच आहे टायटल. म्हणजे आपल्याला काही ओळींवरून काही गेस वगैरे करायची गरज नाही. आणि पोएटचं नाव हे बघा, इथे पोएटचं नाव दिलेलं आहे. ही दुसरी पोएम आहे, पण प्रत्येक पोएमचं नाव तिथे दिलेलं असतं आणि पोएटचं नाव सुद्धा दिलेलं असते. तर टीनेजर्स प्रेयर आणि मार्से, जसं आता आपण ही टीनेजर्स प्रेयर ही फर्स्ट पोएम आहे आपली 10th क्लासची इंग्लिशची फर्स्ट पोएम कोणती आहे? टीनेजर्स प्रेयर. तर याचं टायटल काय आहे? टीनेजर्स प्रेयर. त्याला अर्धा मार्क मिळालेला आहे आपल्याला. आणि पोएट कोण आहे? जे मार्से. इतका समजला. आता 1 मार्क आपल्याला इझिली मिळून जातो. आणि मग आपल्याला राईम स्कीम लिहायची आहे. आता या पोएमची जी राईम स्कीम आहे ती काय आहे? ABCB. आता हे ABCB म्हणजे काय किंवा ABCB कसं काढलो आपण? ABCB राईम स्कीम कशी असते? आता बघा, बऱ्याच जणांना येत असेल, बऱ्याच जणांना नसेल. तर आपण बघू आपण हे ABCB कसं आलं. आता बघा, ही टीनेजर्स प्रेयर आहे आपली 10th क्लासची फर्स्ट पोएम. तर ह्या ज्या ओळी आहे इथे दिलेल्या ओळी आहेत, दिसत्या सगळ्यांना. Each day brings new beginnings. Decision I must make. I am the only one to choose the road that I will take. आता ह्या 4 ओळी जर आपण बघितल्या तर काय आहे इथे बघा, की जे शेवटचे वर्ड्स आहेत, तर लाईनचे शेवटचे वर्ड्स काय आहे तिथे? बिगिनिंग, नंतर मेक, नंतर चूज आणि नंतर टेक. तर बिगिनिंगचा राईम कोणासोबत जुळतो का इथून? मेक, इथून बिगिनिंगचा मेक, टेक, मेक, चूज आणि टेक वेगळे वेगळे आहेत. म्हणून बिगिनिंगला काय नंबर हे देणार? लेटर आपण ए. काय लेटर देणार? ए. नंतर मेकला काय देणार? बी. मेकला बिगिनिंग पेक्षा वेगळा आहे म्हणून आपण त्याला ए देऊ शकणार नाही, म्हणून मेकला काय दिलं आपण? बी नाव दिलं. आणि नंतर चूजही वेगळाच आहे, डिफरंट आहे. मेकची पेअर काय होऊ शकत नाही त्याच्यासोबत, म्हणून चूजला काय दिलं आपण? सी. आणि नंतर शेवटी काय आहे? टेक आहे. तर मेक आणि टेक जुळतात. हे मेक आणि टेक जुळतात की नाही? राईम स्कीम आहे, हे रायमिंग वर्ड्स आहेत. तर मेकला बी जो दिलेला आहे आपण लेटर, तोच कोणाला देणार? टेकला. म्हणून याची रायमिंग स्कीम काय होईल? ABCB. ABCB ही याची रायमिंग स्कीम आहे. ते तुम्हाला प्रत्येक पोएमची वेगळी वेगळी रायमिंग स्कीम असतो. कोणते कोणते पोएम काय असतात? फ्री वर्स मध्ये असतात. देयर इज नो एनी रायमिंग स्कीम, म्हणजे कोणतेच वर्ड्स कोणाला जुळत नाही. मग तिथे काय लिहायचं आपल्याला? दिस पोएम इज इन फ्री वर्स मध्ये लिहिलेली असते. इथे पण तसंच आहे बघा. लाईफ, सक्सेस, रोड, डिस्ट्रेस. दुसऱ्या पण पोएमची तशीच आहे. AB सक्सेस, डिस्ट्रेस, BB जुळत आहे फक्त. आणि ABCB. लॉर्ड, सी, राईट, मी. शेवटच्या 4 ओळी लॉर्ड, ACB, राईट, सी आणि मी. सी ची जोडी कोणासोबत जुळत आहे? मी सोबत जुळत आहे. असे आपल्याला काय करायचे आहेत? रायमिंग स्कीम काढायचे आहेत. हे लक्षात ठेवायचं. रायमिंग स्कीम पण आपल्याला इझिली काढता येणार. नंतर आहे फिगर ऑफ स्पीच. आता फिगर ऑफ स्पीच वेगळे वेगळे असतात. फिगर ऑफ स्पीचला काय म्हणतो आपण मराठीमध्ये? अलंकार. काय म्हणतो? अलंकार. तर देर आर सो मेनी फिगर ऑफ स्पीच. एलिट्रेशन, सिमिली, मेटाफर,
पर्सोनिफिकेशन, अँटिथेसिस आहे की नाही. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ फिगर ऑफ स्पीच. तर आता रिपिटेशन पण आहे. आता बघा एलिट्रेशन. इन दिस पोएम देर इज द एलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच. एलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच आहे. एलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच मध्ये काय दिलेलं आहे, काय असते बघा. एलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच मध्ये काय असतो की लेटर इज रिपीटेड, म्हणजे सेम लेटर इज रिपीटेड, सेम साऊंड्स सेम लेटर इज रिपीटेड. आता बघा, आय कॅन चूज टू टेक द राईट रोड ऑफ लाईफ. म्हणजे एकच लेटर जर पुन्हा पुन्हा येत असेल, जसं सी आहे, डी आहे, कोणता पण एक लेटर, जो लेटर वारंवार येत असेल तर त्या फिगर ऑफ स्पीचला काय म्हणतात, एलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच म्हणतात. जसं आता बघा, सी, इथे पण सी आहे, इथे पण सी आहे की नाही. द सेम letter is repeated. That's why in this poem there is the alliteration figure of speech. पुन्हा दुसरे असू शकतात पण आपल्याला मिनिमम एक तरी लिहायचं आहे. एलिट्रेशन आणि लाईन पण लिहून घ्यायचे. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. इन दिस पोएम एलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच. इथं काय आहे, एलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच आलेला आहे. नंतर सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोएम. आता आपल्याला काय लिहायचं आहे, सेंट्रल आयडिया लिहायची आहे. तर काय सांगितलेलं आहे पोएमनी, त्या पोएटमध्ये, सॉरी त्या पोएमनी त्या पोएम मध्ये काय सांगितलेलं आहे. तर बघा, या पोएम मध्ये काय आहे, टीनेजर्स प्रेयर मध्ये टीनएजर्स मीन्स जस्ट 14 to 18 years ओल्ड गर्ल्स अँड बॉईज, म्हणजे जे मुलं 14 ते 18 वर्षापर्यंत किंवा 16-17 पर्यंत राहतात त्यांना आपण काय म्हणतो, टीनेजर्स म्हणतो. तर पोएटने काय म्हटलं इथे की each day brings new beginnings, decision I must make, I am the only one to choose the road that I will take. In this poem the teenagers, म्हणजे जे टीनेजर्स राहतात, दे आर व्हेरी कन्फ्युज्ड टू टेक अ डिसिजन. म्हणजे कन्फ्यूज राहतात ते नेहमी, कशासाठी, टू टेक अ डिसिजन. एखादा निर्णय घ्यायसाठी काय असतात, ते नेहमी गोंधळलेले असतात, कन्फ्यूज असतात. तर आपला जो पोएट आहे ते काय म्हणतात की प्लीज गॉड गिव्ह मी द स्ट्रेंथ टू टेक अ राईट डिसिजन. म्हणजे मला काय द्या, ताकद द्या, मला ताकद द्या की मी माझ्या जीवनाचे जे निर्णय आहेत ते काय घेऊ शकलो पाहिजे, राईट डिसिजन. आय विल टेक अ राईट डिसिजन, म्हणजे मी राईट डिसिजन घेऊ शकलो पाहिजे, एवढी मला काय द्या, स्ट्रेंथ द्या, बळ द्या. हे पोएट आपल्या त्या पोएम मध्ये सांगत आहे. आणि प्रत्येक जे छोटे मुलं असतात, टीनेजर्स राहतात, ते प्रेयर करत आहेत अशा त्या पोएटला सांगायचं आहे. तर बघा इथे काय म्हणताय, द थीम सेंट्रल आयडिया कसं लिहायचं आहे. द सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोएम इज दॅट टीन एज इज अ कन्फ्युजिंग स्टेट ऑफ माइंड. काय आहे, कन्फ्युजिंग, दे आर ऑलवेज कन्फ्यूज राहतात ते स्टेट ऑफ माइंडनी. इन विच एज टीनेजर्स डू नॉट टेक अ राईट डिसिजन अँड दे डू नॉट टेक राईट डिसिजन्स. पुन्हा सेंट्रल आयडिया लिहून देते मी, थोडंसं आहे पुन्हा याच्यामध्ये, तर हे तुम्ही पहिल्यांदा लिहून घ्या. हे मिटवते मी आणि पुन्हा हे जे सेंट्रल आयडिया आहे ते लिहून देते. The central idea of this poem is that teenage is a confusing state of mind in which age teenagers do not take a right decision. Means the teenagers do not take a right decisions and they need a help of God. They need a help of God or other person. Here the speaker is not able to take a right decision. Therefore the boy offers prayer to God to seek a right decision. Seek म्हणजे take a right decision. इथपर्यंत लिहून घ्या. They need help. Help of God.
Here the speaker is not able to take a right decision. Therefore, the boy offers a prayer to God. Offers a prayer to God to seek a right decision. This is the central idea of this poem. Means बघा काय म्हणते, they need a help of God. म्हणजे टीनेजर्स मध्ये they need to take a help of God. म्हणजे ते म्हणजे आपल्याला कशाची गरज आहे, परमेश्वराची गरज आहे आपली राईट आपले डिसिजन आहे ते राईट करण्यासाठी. हिअर द स्पीकर इज एबल टू the speaker is not able to take right decision. He is not able to take a right decision. Therefore the boy offers a prayer to God to seek a right decision. म्हणजे जो आपला पोएट आहे ते काय म्हणतात, जो टीनेजर्स आहे ते काय म्हणतात की आय एम नॉट एबल टू टेक अ राईट डिसिजन, सो प्लीज गॉड हेल्प मी टू टेक अ राईट डिसिजन. दिस इज द पोएम्स सेंट्रल थीम. ही काय आहे, सेंट्रल थीम ऑफ दॅट पोएम. तर अशा प्रकारे आपण आज हे लिहून घ्या, सगळं पूर्ण कंप्लीट करून घ्या. अशा प्रकारे आज आपण टीनेजर्स प्रेयर्सचं ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम बघितलेलं आहे. हे 5 मार्कांसाठी येते, त्याच्यामुळे हे सगळं लर्न करून ठेवा. आणि आपण प्रत्येक म्हणजे 8 ज्या पोएम आहेत त्या पूर्ण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. हा व्हिडिओ सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.